नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बटाट्याची वेगळी अशी भाजी। मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला छोटे बटाटे मिळतात, ज्याला बेबी पोटॅटो म्हणतो। त्या बेबी पोटॅटोचं आपण काय करणार आहोत, आज वेगळी अशी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो कट करून घाला। त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून हे मिक्सरवरती फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्या। आता एका बाउलमध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्या। त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घाला, अर्धा चमचा मॅगीचा मॅजिक मसाला घालून घ्या आणि एक चमचा तेल घालून हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्स करा। आता या मिश्रणामध्ये आपल्याला उकडलेले जे बटाटे आहेत, हे छोटे बटाटे आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट करून घ्यायचे। आता त्या मिश्रणामध्ये हे बटाटे घाला आणि ते मिश्रण पूर्णपणे बटाट्याला लागेल असं हलक्या हाताने काय करा, त्याला कोट करून घ्या किंवा मॅरिनेट करून घ्या। आता एका पॅनमध्ये 3 चमचे तेल घाला आणि मॅरिनेट केलेले बटाटे घालून त्याला शॅलो फ्राय करून घ्या। पहा, आपला बटाटा फ्राय होतोय। हलक्या हाताने त्या बटाट्याला पलटत राहा आणि बटाट्याचा वरचा भाग क्रिस्पी होईपर्यंत त्याला परतून घ्या। पहा, बटाटा वरतून गोल्डन कलरचा होतोय, म्हणजे बटाटा क्रिस्पी झालाय। आता तो बटाटा काढून घ्या। आता राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा तेल ॲड करायचे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक कट केलेला कांदा घालून छान परतून घ्या। कांदा थोडासा मऊसर झाला की त्यामध्ये कट केलेल्या 3 हिरव्या मिरच्या घालून घ्या आणि परतून घ्या। आता त्यामध्ये टोमॅटो आणि लाल तिखटाची पेस्ट घाला, अद्रक लसूणची 1 चमचा पेस्ट घाला आणि छान मिक्स करा, परतून घ्या। आता त्यामध्ये 1 चमचा धनेपूड घाला, 1 चमचा गरम मसाला घालून 1 मिनिट मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये पाव चमचा हळद घालून मिक्स करा। पहा, आपला मसाला छान भाजून झालाय। आता त्यामध्ये फ्राय केलेले बटाटे घालून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। पहा, बटाट्याला किती सुंदर कलर आलाय आणि वास पण एकदम खमंग सुटलेला आहे। आता त्यामध्ये अर्धा कप पाणी घाला आणि व्यवस्थित मिक्स करा। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या। याला 2 ते 3 मिनिट परतून घ्या, जेणेकरून मसाला बटाट्यासोबत व्यवस्थित कोट होईल। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या आणि पुन्हा साधारण 1 मिनिटभर परतून घ्या। पहा, बटाटा किती सुंदर झालाय। त्याच्यामध्ये आता हिरवी कोथिंबीर घाला आणि परतून घ्या। पहा, तयार आहे आपली टेस्टी नवीन पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी।